जिथे जिथे टुर्नामेंट असतात तिथे पाहिलं तर या खेळाडू आपण खेळताना पाहतोय. व बऱ्याचशा मोठमोठ्या संघांमध्ये यांची वर्णी होते. अर्थातच पाहिलं तर डिंगडॉंग सारखा संघ असेल, त्याचबरोबर पाहिलं तर बरेच मोठमोठे संघ या संघामध्ये या खेळाडूला घेतलं जातं. ॲज अ बॉलर म्हणून चांगली भूमिका यांची. परंतु आजच्या या मैदानामध्ये आपल्या याच खालापूर विभागामधील पाहिलं तर या PG नगरीच्या मैदानामध्ये कशा प्रकारे खेळणार यामध्ये नक्कीच सर्व प्रेक्षकांचं लक्ष असेल. तमाम प्रेक्षकांचं करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सलामीची जोडी अर्थातच बॅटिंग स्ट्राईक एंडला असतील परेश आणि त्यांच्या बरोबर असतील तर नॉन स्ट्राईक एंडला नाव त्यांचं प्रवीण घरात. चार ओव्हरची मॅच असेल. 4 ओव्हरच्या मॅच नंतर आपण पाहणार कंटिन्युअसली मॅच असतील या पूर्ण पाहिलं तर पहिल्या राऊंडच्या. तदनंतर आपण सेकंड राऊंड या कंटिन्युअस लॉट नंतर घेणार आहोत. आपल्याला पाहिलं तर 4 संघ टॉप 5 मध्ये पोहोचणारे पाहिले. पहिल्या दिवशी आपण पाहिला अर्थातच संघ होता वावरले संघ. दुसऱ्या दिवशी आपण पाहिला अर्थातच मालदेव. तिसऱ्या दिवशी पाहिला दैवली संघ आणि त्यानंतर पाहिला तर आपण पाली बोतेवली. पहिल्याच बॉलला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा केला प्रयत्न. फिल्डर डीप मधून आलेत. पकडला जाईल बॉल आणि पहिल्या बॉलवर इथे पाहिलं तर स्कोर बोर्डची नांदी होते. पहिल्या बॉलवर धावाचा शुभारंभ केलाय तो अर्थात मंगलपूर्ती कालुंद्रे संघाने. साहिल आहेत बॉलिंग मार्कवर. या गोलांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. स्वतःला चांगल्या प्रकारे सिद्ध केले. पुढील बॉल मिड विकेटच्या ठिकाणी मारण्याचा केला प्रयत्न. ब्लॉक होलचा बॉल हीच खासियत आहे साहिलची. मोठे फटकेबाजी करू देत नाहीत आणि सध्या जर पाहिलं तर कर्जतचं नाव जर आपण पाहिलं तर पूर्ण भारतभरामध्ये पोहोचवण्याचं काम यांनी केलंय. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपल्या कर्जतचा पाहिलं तर ग्रामीणचा खेळाडू अगदी पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या मोठ्या पटलावर जातात. ISPL सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहिलं. मोठमोठ्या संघांना मोठमोठ्या खेळाडूंना पाहिलं तर पराभूत करण्याची किमया यांनी केली. आता पुन्हा एकदा आपला या PG नगरीमध्ये अवतरला आणि त्याचबरोबर डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची सांगता करतोय हा गोलंदाज साहिल. बट आपण पाहिलं असेल ग्रामीण क्रिकेट किती पुढे गेलं हे पाहिलं तर नक्की साहिलचं उदाहरण घ्यावं लागेल. आणि कर्जत खालापूरचं पाहिलं तर एक अभिमान म्हणून त्याच्याकडे आपण पाहू शकतो. तो या मैदानामध्ये आला. चॅम्पियन लीग सुद्धा या मैदानामध्ये खेळून गेलाय. त्यानंतर पाहिलं तर ISPL खेळला. आता ऑल इंडियाच्या ओपनच्या सर्व टुर्नामेंट खेळतोय. परंतु या आपल्या गावच्या टुर्नामेंटसाठी गावच्या टीमसाठी रुद्र 11 साठी खेळतोय. बॅट चेंज लागली आहे. कव्हरच्या दिशेने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. 10 मिळेल ते फक्त सिंगल. साहिलची ओव्हर आणि ती ओव्हर महत्त्वाची आहे. त्या महत्त्वाच्या ओव्हरसाठी पाहिलं तर तो आपली विकेट राखून ठेवायचे. साहिल असा गोलंदाज आहे हायेस्ट विकेट टेकर गोलंदाज. प्रत्येक मैदानामध्ये साहिलची जेव्हा गोलंदाजी आपण पाहतो त्याची ॲक्शन असेल रिलीज पॉईंट असेल त्याचनंतर पाहिलं तर विकेट घेण्याची क्षमता त्याची नक्कीच पाहिलं तर सर्व प्रेक्षक दिवाणे आहेत. परंतु त्याच्या समोर असलेला खेळाडू या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमीच. खरं तर पाहिलं तर रायगडचा रॉस टेलर म्हणून यांची नक्कीच बऱ्याच वर्ष पाहिलं तर एक नाव चर्चेत राहिलं. तेच समोर येतातच प्रवीण घरात. प्रवीण घरातच्या विरुद्ध टाकलेला बॉल उत्तर नाहीये. यू मिस. आय विल डेफिनेटली. तुम्ही प्रवीण घरात असाल परंतु मी या कर्जत मधील पाहिलं तर उमरली गावचा त्याचबरोबर SBCC संघाचा साहिल लोंगले घेताय विकेट. फलंदाज पहिला बाद. त्यांच्या विरुद्ध खेळताना अर्थातच आज या नावाने खेळतोय समीरजी लोंगले साहेबांचा संघ रुद्र 11 SBCC उमरोली संघ. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू असताना ज्या प्रकारे गोलंदाजी चालू आहे अर्थात बॉलर साहिल लोंगले यांच्याकडून त्यांनी पाहिलं समोर पाहिलं तर प्रवीण घरत त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट काय त्यांचा वीक पॉईंट काय आणि त्या वीक पॉईंटवर आणि आपल्या स्वतःच्या स्ट्रॉंग पॉईंटवर गोलंदाजी केली. अगदी पाहिलं तर समोरून बॉलला वळवलं आणि त्याचबरोबर एक्सटर्नल बॉल जाऊन आदळला आणि जे हवं होतं पाहिलं तर उमरेली संघाला ते मिळाले. अर्थातच विकेट मिळाले. ज्याची गरज होती ते इथं मैदानामध्ये मिळवतात. आणि त्याचबरोबर 1 वर 3 धावसंख्या. KTCची लाईव्ह सर्व टीम आपण पाहतो आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर इथे चांगला फटका आहे समोरच्या दिशेने. फिल्डर रेत वॅकेट एरिया. फिल्डरच्या डोक्यावरून मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय सीमा पार. मिळाला धावा 4. चौकार.
त्यासाठी प्रेक्षक म्हणून नक्कीच लहू सालुंके सर सुद्धा आलेत, उमरेचे आहेत. त्याचबरोबर पाहिलं तर विशालजी पटेल हे सुद्धा आहेत गुजरातचे, त्यांचं सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सहर्ष स्वागत. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्येक या विभागामधून असेल पाहिजे त्या तालुक्यामधून बरेच प्रेक्षक आलेत आणि खरं तर आज पनवेलचा संघ खेळतो, त्याचबरोबर उमरोली कर्जतचा संघ खेळतोय, यासाठी प्रेक्षकांची सुद्धा पुन्हा एकदा गर्दी वाढायला लागली आहे. आणि मैदान एवढं मोठं आहे, मैदान एवढं जबरदस्त आहे. या जबरदस्त मैदानामध्ये आपल्या आयोजकांनी अर्थातच विनायक दादांनी, त्याचबरोबर शैलेश दादांनी आणि अर्थातच पाहिलं तर आपल्या यश दादांनी ज्या प्रकारे योजना आखली होती आणि त्या योजनेचं पूर्ण स्वरूपामध्ये नक्कीच नेण्याचं काम पाहिलं तर कोणी केलं तर अर्थातच प्रसाद असतील आणि प्रसादांची संपूर्ण मोर्या 11 चिंचवली शेकिन संघ, शेडवली ग्रामस्थ आणि त्याचबरोबर डीपी रोड ग्रामस्थ. व प्रत्येकाचं कौतुक करायलाच पाहिजे. जरी आपण एकाचं नाव घेतलं नाही परंतु त्यांच्या संपूर्ण टीमचं नाव, त्यांच्या पाहिलं तर युनिटीचं नाव घेतलं पाहिजे. दुसरं षटक आलं मार्गस्थ गणेश घारे, पहिला बॉल त्यांचा नक्कीच मागे मारण्याचा केला प्रयत्न. गणेश घारे अतिशय जबरदस्त गोलंदाज, या गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच. याने सुद्धा सध्याचं रायगड प्रीमियर लीगचा हंगाम गाजवला, यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. महत्त्वाच्या श्रेणी मोक्याच्या श्रेणी चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला, कर्जतच्या संघाला जिंकवण्याचं काम सुद्धा केलं होतं. तेच गोलंदाज अनुभवाची शिदुरी मैदानामध्ये घेऊन उतरलेत अर्थातच बॉलिंग ट्रॅकवर. सर बाटकट आहे ना? यस. पंचांच्या भूमिकेमध्ये मुन्ना सर आहेत, स्क्वेलेकच्या पंचांच्या भूमिकेमध्ये पांडे सर आहेत, अर्थातच बाळा सर सुद्धा असतील. जबरदस्त गोलंदाजी, बॉल पडल्यानंतर बाटची चिकीज लागली आहे, यष्ट्यांच्या मागे पकडला जाईल झेल. अजून एक विकेट मंगलमूर्ती कालुंद्रे संघाला लागलेला दुसरा धक्का, विकेट. बॅक टू द डगआउट. नक्कीच ते साथ लाभली. या व्यासपीठावर त्यांनी चांगल्या प्रकारे या सर्व खेळाडूंना मोलाचं मार्गदर्शन अर्थातच प्रेरणा देण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर आयोजकांना एक धातीचं बल देण्याचं काम केलं अर्थातच सुधाभाऊ घारे. आणि त्याचबरोबर या आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले आयोजक आहेत अर्थातच शैलीजी पावडे, आणि त्यांच्या सोबतीला डाव्या बाजूला त्यांचे परम मित्र श्री स्वामी देशमुख ज्यांनी आपल्याला बेस्ट बॅटरसाठी सायकल प्रोव्हाइड केले. आणि अर्थात उजव्या बाजूला असतील ते श्री महेशजी आगवले साहेब, त्यांनी सुद्धा आपल्याला बेस्ट बॅटरसाठी सायकल. म्हणजे जर पाहायला गेलं तर दोन्ही बाजूला ज्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी चांगल्या प्रकारचे योगदान दिलेले असे आपले अतिथी मान्यवर, त्यांचंही स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. आणि प्रत्येकाने चांगल्या प्रकारची मेहनत घेतली त्यांचं या स्पर्धेमध्ये करूयात स्वागत 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 स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तमाम प्रेक्षकांचं खेळाडू वर्गाचं करूयात आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष मनापासून स्वागत. ही स्पर्धा जर पाहायला गेली तर 4 दिवसाची स्पर्धा आणि आजच्या शेवटच्या दिवसामध्ये याची देही याची डोळा आपण पाहतो या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामधील एक जबरदस्त असा देखना सोहळा. या मैदानामध्ये आणि आजचा आनंद घ्या. चांगले बॉलिंग गणेश घारे यांच्याकडून. जबरदस्त बॉलिंग इथे मंगलमूर्ती कालुंद्रे संघ करतोय काय, घडतंय काय मैदानामध्ये. 2 पहिल्या गाड्या एकाच ट्रॅकवर आल्या आणि त्यामध्ये ऍक्सिडेंट तर होणारच ना, आणि झालाय रनआउटच्या रूपामध्ये. सलामीला गेलेले परेश खेळाडू मैदानाच्या बाहेर येतात अर्थातच रनआउटच्या मार्फत मिळते विकेट. डीजे दिले. मग साईदादा नागवेकर यांनी सुद्धा ज्या प्रकारचं योगदान या 4 रात्रीमध्ये त्यांनी केलंय, आपल्याला यूट्यूब स्पॉन्सर केलाय, त्यांचे कौतुक करावं तेवढं कमीच. आणि प्रत्येकाचं स्वागत केलं जातं. अजून एक जबरदस्त बॉल, काय जबरदस्त गोलंदाजी पाहतोय या मैदानामध्ये आपण. ज्या प्रकारे ही दुसरी मॅच पाहतोय ती अर्थातच मॅच आहे 2 बलाढ्य संघांसमोर. एक संघ जर पाहिला तर रुद्र 11 SBCC उमरोली संघ. समीर सर या पाहिलं तर संघाचे पुरस्कर्ते आहेत, परंतु SBCC उमरोली संघाने या यंदाच्या हंगामामध्ये, मागील हंगामामध्ये
पराजय बऱ्यापैकी पाहिलाच नाहीये. त्यांना फक्त विजय 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 मिळत गेलेत. का तर आपल्या प्रत्येक खेळाडूच्या कौशल्यावर कौशल्य गुणावर त्यांनी आपल्याला विजय आतापर्यंत मिळवलाय. मग बॉलिंग ट्रॅकवर पाहिलं तर गणेश गारे होते. बॉलिंग ट्रॅकवर पाहिलं तर त्यांचे साहिल लोगले ऑल इंडिया आयकॉनचे खेळाडू. सोबत जर पाहिलं तर त्यांचे शरद बुंदाडे अनेक खेळाडू. मग फिल्डिंग मार्कवर असलेले पाहिलं तर विकेटच्या मागे असलेले 2 खेळाडू सुद्धा, कव्हरच्या ठिकाणी असलेले खेळाडू सुद्धा, मिड विकेटचे फिल्डर किंवा पाहिलं तर आपण लॉंग लेगचे फिल्डर, कोणताही पाहिलं तर खेळाडू असू दे किंवा आमचे 12th मॅन, प्रत्येकाने टीमला गरजेला उपयोगी पडलेत. म्हणून तर पाहिलं तर या संघाची आज चांगल्या ठिकाणी पाहिलं तर दखल घेतली जाते. तोच संघ रुद्र 11 SBCC उमरोली संघ मैदानामध्ये लढतोय. पण त्यांच्या विरुद्ध मंगलमूर्ती कालुंदे संघ एक जमाना होता. या संघाची दहशत होती. प्रवीण घरत आणि त्याचबरोबर संपूर्ण टीमने ज्या प्रकारे रायगडचं क्रिकेट घादरवलं होतं, त्यांनाही आता पुन्हा एकदा पाहिलं तर या मैदानामध्ये स्वतःच्या ताकदीवर खेळावं लागेल. इतिहासामध्ये पहिलं त्यांची नोंद का घेतली गेली होती, त्यांच्या संघाने आजपर्यंत गाजवलं होतं मैदान, आणि आज पुन्हा एकदा संधी. तुटून पडा गोलंदाजावर, ठोका चौकार षटकार. पहिलाच बॉल आणि या पहिल्या बॉलवर एक धाव तर जरूर मिळाले. सिंगलच्या रूपामध्ये धावा संख्या या मैदानाचा आज तागायत पाहिलं तर इतिहास आहे. कधी काळी या मैदानामध्ये 7 बॉल 7 षटकार सुद्धा कल्पेश जाधव यांनी मारलेत. आणि नुकतंच पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण हेही पाहिलंय, 2 बॉल 1 धाव संख्या होताना सुद्धा पाहिलं तर करडी झुंज द्यावे लागले आणि बॉलिंग करणारा संघ तिथे जिंकला. म्हणजे आपण या मैदानामध्ये आपण काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाही. असं सांगू शकत नाही बॅटर धावा बनवेल, असं सांगू शकत नाही की बॉलर इथे पहिले धावा वाचू शकत नाही. चांगला फटका कव्हरच्या दिशेने डीप मध्ये बॉल चाललाय. अगदी वाऱ्याच्या वेगाने सुसाट ट्रॅव्हल झाला. जी गरज होती ती गरज ओळखली आणि बॅटरने आकाशने ठोकला एक दर्जेदार चौकार. टीमची गरज, त्या गरजेला उपयोगी पडलेत. ठोकलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. मधून जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आले. या 2 चौकारांनी संघाची स्थिती सुद्धा चांगल्या ठिकाणी 19 पर्यंत धावा संख्या. हीच ओव्हर, या ओव्हरमध्ये जिथं पाहिलं तर थोडं ऍक्सिलेट करायचं काम केलं. आता इथून येणाऱ्या बॉलवर चांगली बॅटिंग करावी लागेल. कमीत कमी पाहिलं तर 40 पर्यंत पोहोचावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला कालुंद्रे संघ. त्यानंतर अजून एक पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न. 8ची चिकी एज लागले, परंतु एस्टनच्या मागे अर्थातच पाहिलं तर फ्लाय स्लिपमध्ये बॉल चालला गेलाय, परंतु धाव मिळेल ती 1. आणि धाव मिळाल्यानंतर स्ट्राईक चेंज होते, स्ट्राईक रोटेट होते. राहुल आले तर मैदानामध्ये. कित्येक मैदानामध्ये पाहिलं तर कधी पडझड झाली असेल, कधी स्वतःला नक्कीच थोडं दुखापतग्रस्त झाले असतील, परंतु हा गोल्डन चान्स आहे. खोपोली नगरमध्ये आपल्या पाहिलं तर संघाची कामगिरी थोडीशी अडचणीमध्ये आहे, पण अडचणीवर मात करायचंय आणि आपल्याला संघाला विजयाच्या जवळ येऊन पोहोचवायचंय. आपल्याकडे क्षमता आहे, आपल्याकडे ताकद आहे, नजाकत आहे, करू शकता. या मॅच मध्ये आपल्याला धावा करावे लागतील. जबरदस्त फटका, हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध अगदी बॉल फोरार, सीमा पार चौकार. थँक्यू डेजय. या कालुंद्रे संघाला आपण पाहिलं तर कोणताही पण चान्स देऊ शकत नाहीत आणि हे ओळखावं लागेल. पाहिलं तर अर्थातच फिल्डिंग करणाऱ्या संघाला आणि त्याचबरोबर पाहिलं तर नाव संघाचं उमरोली संघ. उमरोली संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये खेळ चांगला झाला, परंतु त्यानंतरच्या ओव्हरमध्ये कालुंद्रे संघ का रायगडच्या पटलावर या संघाची दखल मोठमोठ्या संघांमध्ये घेतली जाते आणि आपल्या संघाला साजेशी कामगिरी करून दाखवता. अर्थातच बॅटर राहुल. आकाशने फटकेबाजी केली, राहुलला चान्स मिळाला. चान्स सोडतील ते आज पाहिलं तर राहुल कुठे. यानंतरचा बॉल गुडलेन स्पॉटला पडलेला बॉल आणि त्याचबरोबर अगदी नाकाच्या समोरून व्हुम करून निघून गेला. बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. षटक संपलाय, 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अंती 8च्या सरासरी धावा संख्या झाली ती अर्थातच 24 धावा. आता इथून पाहिलं तर शेवटचं षटक बॅटर धावा टोकणार आणि मजबूत धावा टोकणार की नाही टोकणार याआधी आपण ऐकूयात आपल्या डीजेला.
शेवटचं षटक स्लॉगर षटक बॉलर तैनात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर विकेट किपरची चालाकी पाहायला मिळाली. तुम्ही थोडं जरी पुढे गेलात तरी पाहिलं तर विकेटच्या मागे शरद आहेत. तुमची विकेट जाणं हे पाहिलं तर त्यांचं एक कर्तव्य होतं. विकेट घेतली, एक बॅटर मैदानामधून बाहेर, आकाश विकेटच्या रूपामध्ये बाद. मॅचमध्ये जर का थोडंसं आपल्या संघाच्या बाजूने मॅचला घेऊन यायचं असेल, जर थोडंसं आपल्या या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवण्यासाठी परिश्रम करायचे असतील, आपल्यासुद्धा नावाचा दहशत तयार करायची असेल तर थोड्याफार धावा कराव्या लागतील. आणि त्या थोड्याफार धावा केल्या जातील का हे सुद्धा पाहिलं जाईल. परंतु तत्पूर्वी आपण नक्कीच या व्यासपीठावर सर्व अतिथी मान्यवर पाहतोय. व काही जण पाहिलं तर मॅचमध्ये या स्वतः इथं बसून पाहतात, काही जण ऑनलाईनच्या मार्फत मॅच पाहतात, त्यांचंही आपण स्वागत करूयात. इथे व्यासपीठावर अतिथी मान्यवर आहेत, साई देशमुख सर आहेत, त्याचबरोबर मोरे साहेब आहेत, त्याचबरोबर जाधव साहेब आहेत. प्रत्येक जणांनी पाहिलं इथे चांगल्या प्रकारे योगदान दिलं. मग आगिवले सर सुद्धा आज पाहिलं तर कालच्या दिवसात नव्हते, आज दिसले आम्हाला, त्यांचंही स्वागत करूयात आपण. त्यांच्याच मार्फत मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला गेला, अर्थात टॉस केला गेला. आणि आगिवले साहेब सुद्धा आहेत, त्यांनी आपल्या या स्पर्धेमध्ये त्यांचं जे योगदान दिले ते बहुमोल योगदान आहे. डॉट बॉल आला आताच, चांगली बॅटिंग करावी लागेल. ग्रामीण संघ पनवेलच्या कालुंद्रेचा संघ इथपर्यंत येऊन पोहोचला आणि का पोहोचलाय तर आपल्या संघाचा खेळ दाखवण्यासाठी. या मोठ्या स्पर्धेमध्ये आपला मोठा संघ इथे उतरलाय. मोठमोठ्या संघासमोर पाहिलं तर इथे आपल्याला खेळायचं आहे. आणि उमरोली संघ सध्या चर्चेतला संघ पाहायला गेलं तर या कर्जत खालापूरचा, त्याच्या विरुद्ध 2 हात करायचे आहेत, त्यासाठीच बॅटिंग चालू आहे. बॅटिंगसाठी न्यू बॅटर कल्पेश आले, ठोकावे लागतील चौकार षटकार, धावा बनवावे लागतील मैदानामध्ये. वाट चेंज लागली आहे, शरदच्या हातामध्ये बॉल सोडणार नाहीये. शरदच्या साठी सरत सोपा बॉल तर पकडला एक झेल आणि त्याचबरोबर आल्या पावली कल्पेश येतात माघारी. 2 बॉल 0 धावा, बॅक टू द डगआउट. ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये एकच गोष्ट असते, ना जात धर्म ना कोणतं पाहिलं तर पंत पाहायला जायची. ते फक्त खेळलं जातं आपल्या गावाच्या नावासाठी. आणि ज्या गावाच्या नावाची जर्सी या प्रत्येक खेळाडूच्या शरीरावर परिधान केलेली असते, तो हा विचार कधीच करत नाही जर एखादा बॉल सुटत असेल तर मी तिथे डाय मारायला नाही पाहिजे. तो हा विचार करतो जर मी बॉल अडवला तर नक्कीच माझ्या संघासाठी धावा वाचतील, माझ्या गावाचं नाव तिथे घेतलं जाईल. आणि त्या गावाच्या नावासाठी लढणारे पाहिलं तर हे मावळे, हे पाहिलं तर हे सैनिक मैदानामध्ये तुटून पडतात. खरं तर चांगली स्थितीमध्ये इथे असेल तो अर्थातच पाहिलं तर उमरोली संघ, परंतु कालुंद्रे संघ या मॅचला सहजासहजी सोडणार नाहीये. त्यांच्याकडे सुद्धा चांगले बॉलर आहेत, परंतु संधी बॅटिंगसाठी चांगल्या धावा कराव्या लागतील. विकेटच्या नक्कीच मागे बॉल गेलाय, पंचाचा इशारा आलाय, तो बाईच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 1 मिळाली जाते. एखादा मोठा फटका पाहिजे. खरं तर केटीसी लाईव्हची टीम या संपूर्ण मॅचला कव्हरअप करते आणि त्यांनी सुद्धा हाच विचार केलाय की ही स्पर्धा आमच्या अंगावर जेव्हा या आमच्या आयोजकांनी त्याचबरोबर नागेवकर दादांनी जेव्हा आम्हाला नक्कीच या स्पर्धेमध्ये येण्याचं आमंत्रण केलं तेव्हा त्यांनाही माहिती आहे ही स्पर्धा सक्सेसफुल करायची. आणि चांगल्या दर्जाचं पाहिलं तर लाईव्हचं माध्यम आपण या संपूर्ण कर्जत खालापूरमध्ये पाहतो, अर्थातच रायगडमध्ये पाहतो, ते केटीसी लाईव्हचं माध्यम, त्यांचंही सहर्ष स्वागत. फटका आहे दमदार, फटक्यामध्ये होतं वजन. अगदी रात्रीच्या अंधारामध्ये तारे दाखवायचं काम, जिथे तारे दिसत नाही आता तारे दाखवायचं काम केलंय. मारलाय तो मायटी हिट, आलाय षटकार. पुन्हा पाहिलं तर आमच्या मा जिजाऊंचा शिवबा पाहिजे, ज्या राजाने पाहिलं तर आपल्या प्रत्येक षडोषणी प्रत्येक विचारांनी पाहिलं तर आपलं ही भगवी आपल्या भगव्या पाहिलं तर स्वराज्याचं स्वप्न तेवत ठेवलं आणि भगव्या स्वराज्याचं स्वप्न त्यांनी साकार केलं, सत्यात उतरवलं. आणि ते सत्यात उतरवलं स्वप्न म्हणून आपण या स्पर्धेमध्ये आज मनमोकळे खेळतोय. परंतु त्याच प्रकारे आता इथे मंगलमूर्ती संघ सुद्धा तेच म्हणत असेल की चौकार षटकारांची आतिषबाजी झालीच पाहिजे.
अजून एक फटका पाहिला तर अलंग दी बाडी थोडा स्ट्रेस केला होता. फिल्डर आलेत आणि चुकी होणार नाहीये या मॅच मध्ये. त्यांनी चांगली फिल्डिंग करण्याचा निर्धार केला. बॉलरला दिलेली साथ पकडलाय झेल आणि या झेलच्या मध्ये पाहिलं तर 31 धाबा झाल्यात. आता येणाऱ्या पाहिलं तर 24 बॉल मध्ये वाचवायच्यात त्या पाहिल्या तर 31 धाबा 32 करू द्यायचे नाहीयेत, परंतु त्याच 32 धाबा करायच्या त्या अर्थातच. बॅटिंग करणारा सेकंड इनिंग मध्ये असणार रुद्र 11 SBCC उमरळी संघ. समीरजी लोंगळे सरांचा संघ आहे, त्यांनी पॅक केलेला संघ या मैदानामध्ये खेळतोय. बॉलिंग चांगली झालेली आहे, परंतु येणाऱ्या 24 बॉल मध्ये या मॅचचं चित्र स्पष्ट केलं जाईल. कारण या मैदानामध्ये आपण 31 धावा वाचवताना पहिल्या दुसऱ्या दिवशी आणि आजही पाहिलं तर या मॅच मध्ये चमत्कार घडणार का ते की नाही घडणार हे सुद्धा सेकंड इनिंग मध्ये पाहिलं जाईल. पण तत्पूर्वी आपण इथे टॉस साठी आमंत्रित करूयात भडवल संघ आणि त्यांच्या विरुद्ध जितू जिते संघाला. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या आपण टॉस साठी. चला अजून एक शेवटचा कॉल असेल तो अर्थात जितू जिते संघ त्या संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध भडवल संघाचे कॅप्टन अर्थातच उमेश आलेत आणि यांचे सुद्धा पाहिलं तर सध्या चर्चेतलं नाव आणि अगदी पाहिलं तर खालापूर जास्त चर्चा कोणाची होतीये तर भडवल संघाची चर्चा. जेव्हा जेव्हा भडवल संघ खालापूर तालुक्यामध्ये उतरलाय तेव्हा या संघाने आपल्या नावाची दहशत निर्माण केली. अगदी फक्त जिंकलेलं नाहीये, आपल्या नावाचं वलय निर्माण केले या खालापूर तालुक्यामध्ये. म्हणूनच पाहिलं तर भडवल संघाची चर्चा एवढी खालापूर तालुक्यामध्ये केली जाते. DP रोडचे जेव्हा जेव्हा टुर्नामेंट झालं तिथे डेच्या टुर्नामेंटमध्ये खेळले आणि त्या डेच्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी आपला नंबर प्रस्थापित केलं. मग खालापूरमध्ये जर पाहायला गेलं तर आदोशीच्या मैदानामध्ये खेळले डेची टुर्नामेंट 50,000ची, तिथे त्यांनी पाहिलं तर चांगला दर्जाचा खेळ केला आणि 50,000चं पारितोषिक आपल्या नावावर मिळवलं. म्हणून तर म्हटलं जातं या संघाची सध्या चर्चा या संपूर्ण पाहिलं तर खालापूर तालुक्यामध्ये. मग कर्जतमध्ये सुद्धा चांगला खेळ केला जातो, कर्जतमध्ये सुद्धा चांगला खेळ करतातच, परंतु म्हणतात ना पाहुण्यांची चर्चा पाहुणीच होते आणि इथे पाहिलं तर आमचा पाहुणा संघ अर्थातच भडवल संघाची चर्चा केली जाते आणि त्यांच्या विरुद्ध असणार तो अर्थातच जितू जिते संघ. दोन्ही संघ तेवढे दर्जेदार, दोन्ही संघामध्ये पाहिलं तर जबरदस्त खेळाडू पाहायला मिळतील, परंतु यांचा खेळ कसा असेल येणाऱ्या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करत अर्थातच सन्माननीय मनोहर दादा फावडे यांना विनंती असेल काका आपल्या शुभ असते आपण या मॅचचा येणाऱ्या मॅचचा टॉस करायचा आहे. पुढील मॅच असेल भडवल विपक्ष अर्थातच मॅच असणार आहे ती म्हणजे जितू जिते. खरं तर नक्कीच पाहिलं तर एका बाजूला उमेश असतील ऑलराऊंडर, दुसऱ्या बाजूला हरीश गावंड आहेत. पेन विभागामध्ये या संघाची पाहिलं तर जास्त चर्चा असते आणि हरीश गावंड नक्कीच टॉस जिंकले. इथं पाहिलं तर हरीश गावंड अर्थात जितू जिते संघाचे कॅप्टन आहेत. सर काय निर्णय असेल? फिल्डिंग करू सर पेनवरून खोपोलीमध्ये आलात, अगदी तुम्हाला कसं माहोल वाटते खोपोलीचं? खूप चांगलं, पहिल्यांदा आलो खेळला, खूप चांगला ग्राउंड वाटते खेळला जरूर सर. त्याचबरोबर ही स्पर्धा पाहिली तर पहिला क्रमांक 1,00,000, दुसरा क्रमांक 75. काहीतरी विशेष वाटतं की या स्पर्धेमध्ये? हो चांगलं आयोजन आहे, आयोजन पण खूप चांगलं वाटते आणि काहीतरी वेगळं वाटते, जरा ग्राउंड पण चांगलं आहे. थँक्यू सर. 4 ओव्हरचे मॅच असणार आहे. अरे तुम्ही थांबायचं आहे. उमेश 1 मिनिट फक्त, एकच गोष्ट फक्त मला उमेश, जेव्हा जेव्हा तुम्ही या खालापूर तालुक्यामध्ये आलात अर्थातच पहिल्यांदा DP रोडच्या इथे डेच्या टुर्नामेंट झाल्या, मग 50,000ची टुर्नामेंट असेल, 40,000ची टुर्नामेंट असेल किंवा पाहिलं तर आदोशीच्या मैदानामध्ये आपण खेळलात. याच टुर्नामेंटमध्ये आपण या डेच्या टुर्नामेंट थोडे अनफिट झाला होतात. कसं वाटतंय अगदी पाहिलं तर या खालापूर तालुक्यामध्ये येऊन क्रिकेट खेळताना? खूप चांगलं वाटतंय. एवढ्याच गोष्टींनी प्रेक्षक खुश होणार नाहीत, काहीतरी नवीन त्यांना हवं होतं. तरी सुद्धा पाहिलं तर तुमची चर्चा नक्कीच सातत्याने घेतली जाते. कर्जतचा आज संघ एक संघ खेळतोय, तुमचाही संघ खेळेल. कॉन्फिडन्स कसा आहे तुमचा सध्या? आहे चांगला आहे कॉन्फिडन्स, बघू आता जिंकायचं. जरूर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिले टॉस जिंकला अर्थातच हरीश गावंड सरांच्या पहिल्या तर जितू जिते संघाने टॉस जिंकला. त्याने निर्णय घेतले की त्वरित आम्ही पहिले फिल्डिंग करू आणि त्यांनी बॅटिंगसाठी पाचारण केलं. अर्थातच ते पहिले तर इथे भडवल संघाला आणि भडवल संघाची पहिली बॅटिंग सेकंड इनिंगमध्ये असतात. तात्पुरती पाहिलं तर या मॅचमध्ये या सेकंड इनिंगचा खेळ चालू आहे. अर्थातच उमरोली संघ बॅटिंग करतोय, त्यांना धावा करायचे त्या अर्थातच 32 धावा.
जरूर पाहिलं तर 32 धावा करायच्यात आणि अर्थातच पाहिलं तर 32 धावा सोप्या नसणारे. जर का चांगली गोलंदाजी झाली, एखाद दोन विकेट आले, नक्कीच शरद यांचा विकेट आला तर नक्कीच भावेश यांचा विकेट आला तर नक्कीच मॅचमध्ये पुनरागमन करू शकतात, पुनरागमन होऊ शकतं. नक्कीच आमच्या व्यासपीठावर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून अगदी आयोजकांच्या खांद्याला खांदा लावून नक्कीच आमचे सर्व अतिथी मान्यवर हे व्यासपीठावर उभे राहून पाहिलं तर मॅचचा आनंद घेतात. आणि काय कमी हवंय, काय जिथे पाहिजे कमी तिथं पाहिलं तर कल्पेश दादांची हमी आणि प्रत्येकजण इथे नक्कीच व्यासपीठावर उपस्थित असतात. त्यासोबत पाहिलं तर स्वामी देशमुख सुद्धा आहे, त्याचबरोबर महेश दादा सुद्धा आज आलेत. नक्की त्यांचंही सरचे स्वागत करूयात. कुमारजी दिसले सर सुद्धा होते, त्याचबरोबर पाहिलं तर निखिलजी देशमुख आणि शुभम कडू साहेबांनी सुद्धा आपल्याला पाणी पुरवलं, त्यांचं आपण कौतुक करावं तेवढं कमीच. निखिलजी जाधव MN केबल नेटवर्क यांनी सुद्धा आपल्याला वायफाय प्रोव्हाइड केला आहे, त्यांचंही आपण नक्कीच आदरपूर्वक त्यांचं नक्कीच स्वागत करूयात. आणि आमचे डीजे सुद्धा स्वागत होईल. व्हेरी फर्स्ट बॉलिंग ट्रॅकवर पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी पाहिलं तर सरळ गेला बॉल, बॅट थोडीशी कव्हरच्या दिशेने होती जरूर, परंतु बॉल पाहिलं तर मिड ऑफच्या ठिकाणी गेला. स्वतः पाहिलं तर फिल्डर होते प्रवीण घरत, इथे धाव मिळेल ती एक प्रतीश बॉलिंग ट्रॅकवर असतील. 32 धावा इथे वाचवायच्या आहेत. 32 धावा वाचवायच्या म्हणजे अर्थातच पाहिलं तर 8च्या सरासरी धावा कराव्या लागतील. आणि 8च्या सरासरी धावा प्रत्येक ओव्हरमध्ये आपण होताना पाहिल्या, अर्थातच त्या बॅटिंग करताना मंगलमूर्ती कालुंद्रे संघाच्या आणि आता रुद्र 11 SBCC उमरोळी संघ बॅटिंग करतोय. आणि स्ट्राईक एंडला खेळाडू असतील भावेश. पहिला बॉल आणि पहिला बॉल पाहिलं तर कव्हरच्या दिशेने चालला. फिल्डर येतील ते अर्थातच मिड ऑफचे फिल्डर, इथे सुद्धा सिंगल धावा. आता सिंगल आणि त्याचबरोबर सिंगलच्या मध्ये टीम संख्या पुढे जाते आणि त्यांनाही माहिती आहे की आपल्याला जिंकायचं आहे तर आपल्याला हळूहळू पुढे जावं लागेल, थेंबे थेंबे तळे साचे आणि अशाच प्रकारे जावं लागेल. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 2 बॉलमध्ये 2 धावा आल्या होत्या आणि इथे आमचे साथी स्कोरर नक्कीच आम्हाला सांगतात की 2 बॉल 2 धावा आल्यात. लेट कट करण्याचा केला प्रयत्न, फ्लाय स्लिप आणि त्याचबरोबर गलीच्या दिशेने बॉल चाललाय. एक धाव इथेही मिळेल, सिंगल आणि या रूपाने नक्कीच धावसंख्या पुढे गेली जाते. नेहमी म्हटलं जातं प्रत्येक संघाचा पहिला बॉलर अर्थातच पाहिला तर तो एक जबरदस्त गोलंदाज असतो आणि त्याला सन्मान सुद्धा दिलाच पाहिजे. जर का आपल्या टीमची गरज काय, टीमला कशा प्रकारे धावा करायचे आहेत याचं कॅल्क्युलेशन करून नक्कीच संघ होतात मैदानामध्ये. आणि आजही तसाच उमरेली संघ उतरला, त्यांना माहिती आहे की धावा आपल्याला 32 पाहिजे, तर आपली टीममध्ये आमची विकेट महत्त्वाची आहे. आणि भावेश आणि सरद चांगले गोलंदाजी करतात, चांगली बॅटिंग करतात. अर्थातच वाईड बॉलचा नक्कीच डिसिजन दिलाय पंचांनी. डिसिजन आल्या लगेच त्यांना नक्कीच इथं चॅलेंज केलं जाईल नक्कीच फिल्डिंग टीमकडून. खरं तर प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू असेल आणि त्याच रिव्ह्यूचा वापर करून घेतात फिल्डिंग करणारी टीम अर्थात कालोद्रे संघ. चला तिसऱ्या पंचांना आपण नक्कीच KTCच्या या वॉर रूममध्ये बोलूयात. रिव्ह्यू घेतला गेलाय. वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. चला प्रसाद भोईर, दिगंबर मोरे. आज 3 पंच आपल्याकडे आहेत. आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगचे पंच असतील अर्थातच मुन्ना पिंगले सर आहेत, त्याचबरोबर पाहिलं तर मुख्य पंचामध्ये आमचे पांडे सर आणि त्याचबरोबर तिसरे पंच अर्थातच पाहिलं तर एक अनुभवी खेळाडू आणि त्याचबरोबर आता सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये चर्चेत असलेले पंच आमचे बाळा सर. वाईड बॉल आहे. अंपायर स्टे ऑन युअर डिसिजन, तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम राहा. आणि त्याचबरोबर फिल्डिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू लॉस झालाय. म्हणजे येणाऱ्या आता 4 ओव्हरमध्ये त्यांना रिव्ह्यू नसल्याची सुद्धा नोंद असेल. नक्कीच तो एक प्रेशर, सायकोलॉजिकल प्रेशर खूप महत्त्वाचं आहे. आणि या प्रेशरमध्येच पाहिलं तर बरेच संघ कधी निखरतात, कधी पाहिलं तर घडतात. लॉर फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. डीप पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या ठिकाणी बॉल चालला गेलाय. 2 धावा दुहेरीमध्ये कन्व्हर्जन झालंय. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये माहिती आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. जेवढ्या धावा आम्ही नक्कीच पाहिलं तर ग्राउंडने नक्कीच कव्हर करू, त्याच धावा आमच्या संघासाठी शेवटच्या ओव्हरपर्यंत चांगल्या सरतील. सुरुवातीचा बॉलर त्याच्या विरुद्ध आक्रमण करायचं नाही हाच पवित्र नक्कीच घेतला, त्यांनाही माहिती आहे. समोरचे बॉलर प्रतीशाच्या कित्येक मॅचमध्ये पाहिलं तर सलामीच्या खेळाडूंना बाद केलं त्यांनी. आणि आता या मॅचमध्ये जिथे माझ्या संघाला जिंकवायचंय, खोपोली नगरीमध्ये आमचं नाव नक्कीच अबाधित ठेवायचंय, तर नक्की चांगली बॅटिंग करावी तर लागणारच ना. तशीच बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. जबरदस्त गोलंदाजी, अगदी पाहिलं तर ब्लॉक होलचा बॉल
क्रिकेटमधील पाहिलं तर गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र आणि त्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. अगदी समोर जसा पडला पण तो दिसलाच नाहीये, ना बॅटरला दिसला ना पाहिलं तर विकेट किपरला दिसला, पण तो थोडासा बॉल बाहेर गेल्यानंतर नक्कीच त्याला अडवलं गेलंय. डॉट बॉल आलाय अगदी बऱ्याच वेळानंतर इथे पाहिलं तर डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलची गरजच होती. ते म्हणजे अर्थातच फिल्डिंग करणाऱ्या मंगलमूर्ती कालुंदे संघाला. त्यांनाही माहिती आहे मॅचमध्ये कमबॅक करायचं तर डॉट बॉलचं पर्सेंटेज आलंच पाहिजे, 8च्या सरासरीने धावा पाहिजे. त्याच इक्वेशननी पाहिलं तर इथे उमरळी संघ खेळतोय. नुकतंच पाहिलं तर उमरळी संघाने त्यांच्या शरद यांनी पाहिलं तर प्लेअर ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा मिळवली. कार्पेटच्या द्वारे खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड ऑनला फिल्डर आहेत तैनात, मिळाली जाईल ती धाव एक आणि या एकीच्या मध्ये धावफलकाची स्थिती जर आपण पाहिली तर पोहोचलाय संघ 7 धावसंख्येवर. डीजे भावेश आहेत बॅटिंग ट्रॅकवर. आतापर्यंत पाहिलं तर 5 बॉल फेस केले, 4 धावांची खेळी त्यांच्या मार्फत. इथे फटका दमदार आहे, बाटला मिडल झालाय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. आता नंतर पाहिलं तर इथे फिल्डर होते तैनात, पकडला जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने कॅच. पहिली विकेट, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येतात, बाहेर येतातच. भावेश बॅक टू दी डगआउट. कलम नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती प्रजा. कारण या रायगडाच्या गादीवर बसला होता माझा राजा छत्रपती शिवबा माझा. नक्कीच या शिवबाला माझा कोटी कोटी प्रणाम. आणि त्याचबरोबर या सामने चालू असताना प्रत्येक या प्रेक्षकाने इथे आवर्जून उपस्थित लावले, त्यांनाही पाहिलं तर माझा मानाचा मुजरा. कारण की तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे, तुमच्या नक्कीच देखरेखीखाली चालू असलेली स्पर्धा. आयोजकांनी घेतलेली मेहनत, आज मेहनत शेवटच्या दिवसामध्ये येऊन पोहोचले आणि त्यानुसार पाहिलं तरी मॅच चालू आहे. विनंती असेल आयोजक, जरा आपण कॉम्बॉक्सकडे जरूर यायचं आहे, मॅच चालू आहे. आयोजकांना नक्कीच आपण पुकार देऊयात. ज्या काही तांत्रिक त्रुटी असतील ना तर आयोजकांशी बोलून आपण नक्कीच पूर्ण करूयात. खरं तर ही स्पर्धा जर पाहायला गेली तर माना सन्मानाची आणि आमच्या या आयोजकांच्या मेहनतीने उभारलेली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रत्येक खेळाडूचं नक्कीच
जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल. त्यासोबत प्रत्येकाला जिथं कमी ना तिथं आमच्या या शैलेश दादांची असेल, विनायक दादांची नक्कीच हमी असणार आहे. सध्याच्या कंडिशनमध्ये जर पाहायला गेलं तर धावा संख्या इथे एकने घेतली जाते. अवघी पाहिली तर धाव संख्या धावफलकावर 1, 9 धावा. इथे फटका आहे दमदार, फिल्डर तैनात, पकडला जाईल कॅच, विकेट येते. बॅक टू बॅक जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये तब्बल 2 विकेट आल्यात. या ओव्हरमध्ये जी गरज होती काळुंद्रे संघाला, आपल्या नावाला साजेशी बॉलिंग करावी लागणार होती. कारण पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्याचं क्रिकेट आतापर्यंत जर पाहायला गेलं तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पनवेल तालुक्याचा दबदबा, तो का दबदबा आता या बॉलिंग ट्रॅकवर करून दाखवतात. अर्थात बॉलर नाव आकाश घेत आहेत या ओव्हरमधली दुसरी विकेट. अर्थातच पाहिलं तर शरद बुंदाडे नक्कीच बाद झालेत. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर त्यांनी नेरळ त्या टुर्नामेंटमध्ये प्लेअर द सिरीजसाठी बाईक पटकावली होती. परंतु येणारा प्रत्येक दिवस नवीन आहे. मग प्रत्येकासाठी येणारा प्रत्येक दिवस नवीन, प्रत्येक क्षण नवीन, प्रत्येक ओव्हर नवीन, प्रत्येक बॉलर नवीन. त्यांच्या विरुद्ध नवीन खेळ करावा लागेल. काल जे केले तेच आज करायला गेलो तर नक्कीच असं म्हणतात ना, कधी कधी जुन्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. कधी कधी आपल्याला नवीन काहीतरी करून दाखवावं लागतं. पण क्षण आणि त्याचबरोबर ती वेळ ही सुद्धा महत्त्वाची आहे. अर्थातच 2 विकेट इथे मैदानाच्या बाहेर, 9 धावसंख्या, चांगली गोलंदाजी आकाश करतात. मॅचमध्ये जी गरज त्या गरजेला ओळखलंय आणि काळुंद्रे संघासाठी अप्रतिम गोलंदाजी चालू आहे. आता दडपणाखाली आलाय तो अर्थातच रुद्र 11 SBCC उमरोली संघ पाठीसाठी मैदानामध्ये आला. अर्थातच साहिल लोंगले ISPL स्टार आहे, आपल्या कर्जतचा सुपुत्र, ज्याने ISPLचं पहिलं हंगाम मागच्या वर्षी केलं आणि या वर्षी खेळून दर्जेदार गोलंदाजी केली. पण तो बॅटिंगसाठी आता प्राधान्य केलंय, त्यांना बॅटिंगसाठी उमरोली संघासाठी गेलेत. पहिल्याच बॉलवर केले विकेटच्या मागे. इथं पाहिलं तर परेशांनी अपील, परंतु अपील फेटाळली गेली पंचांकडून. बॅट बॉलचा संपर्कच नाहीये. इथं थोडं प्रेशर द्यायचं काम केलंय, बॅटरला थोडं दडपणाखाली आणायचं काम केलंय आणि यासाठीच ओळख पाहिलं तर या पनवेलच्या अनेक संघांची, त्यामधीलच पाहिलं तर मंगलमूर्ती कालुंद्रे संघ. स्वप्न असणारे क्रिकेट खेळायचं, मॅचमध्ये जिंकायचं, जिंकण्याचं स्वप्न तुम्हीही घेतलंय, या प्रत्येक आज खेळणाऱ्या 8ही संघांनी घेतलंय. परंतु विजयी आजच्या दिवशी एकच होणार, त्यासाठीच मेहनत चालू आहे. जबरदस्त फटका, स्टँड अन डिलिव्हर, रात्रीच्या वेळेमध्ये केलेली 6 धावांची चोरी, मारलाय मायटी हिट, आलाय षटकार. एक मिनिट, जरा प्रसाद भोईर आणि त्याचबरोबर विनायक जाधव त्वरित आपण व्यासपीठाकडे यायचंय. कोणताही दिगंबर मोरे, थोडं टेक्निकल इश्यू आहे, कृपया आपण या. आयोजक दिगंबर मोरे, प्रसाद भोईर, अर्थातच विनायक जाधव, आपण नक्की या. थोडं टेक्निकल प्रॉब्लेम आहे, खरं तर दोन्ही संघ इथे मैदानामध्ये खेळतात आणि टेक्निकल प्रॉब्लेममुळे नक्कीच आपल्याला ताबडतोब यावं लागेल. पंच फक्त 2 मिनिटं मॅच थोडीशी स्टे करा. चला, तुम्ही फक्त फिल्डिंग लाईनला लागून राहा. नक्कीच तुम्ही आतमध्ये कोणत्या प्रकारे चर्चा करू नका, विनंती असणार आहे. बघा, दोन्ही टीमला विनंती असणार आहे, आतमध्ये चर्चा विनिमय नको आहे. आपण मोठे संघ आहात, जो आयोजकांचा निर्णय असतो तो नक्कीच येईल. खरं तर आयोजकांचा सुद्धा आपण नक्कीच आधार राखायचा आहे.
टीमकडून. यानंतर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. रित्नदीप आहेत, बॉल नक्कीच फिल्डरकडे गेलाय. 2 धावा घेण्याचा केला होता माणस, परंतु फक्त एकच धाव. एकीवर समाधान मिळवत आहे आणि या एकी धावेच्या मधीने धावफलकाची स्थिती 16 झाली आहे. सन्माननीय अतिथी मान्यवर उपस्थित राहिले, त्यांचं आपण करूया आज स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आजच्या दिवसामध्ये ड्रोनच्या सहाय्याने सुद्धा आपण पाहिलं ते संपूर्ण ग्राउंड कव्हर केलं. काय जबरदस्त ग्राउंड, या पूर्ण खालापूर तालुक्यामधलं A1 दर्जाचं नक्कीच ग्राउंड. प्रत्येक खेळाडू पाहिलं तर हेच म्हणत असतो की DP रोडच्या मैदानामध्ये कधी खेळायला भेटेल, कधी चान्स भेटेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, तुला स्लोअर करण्याचा केलाय प्रयत्न, लेग कट केलाय, परंतु शरीराला ब्रश झालाय बॉल आणि अंगाला ब्रश झाल्यानंतर विकेट परेश तैनात आहेत. 17 नंबरची जर्सी परिधान केले, त्यांनाही माहिती आहे या मॅच मध्ये आम्ही 31 धावा 32चं टार्गेट जरी ठेवलंय तरी सहजासहजी होऊन देणार नाहीये. कारण क्रिकेटच्या मैदानावर कोणी पाहिलं तर इथे कोणी विजयी होऊ शकत नाही जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, आणि विजयाचं भाकीत तर पाहिलं तर कॉमेंटेटर करू शकत नाही. त्यांना माहिती आहे तोंडावर पडावं लागतं. म्हणून तर पाहिलं तर क्रिकेट हा अनिश्चितने भरलेला खेळ आहे. सरड्यासारखा रंग बदलतो. फटका दमदार आहे, मिडल ऑफ द बॅट झालाय, फिल्डर तैनात आहेत, अगदी रनिंग कॅच पकडलाय. काय जबरदस्त कॅच पकडलाय. पहिली गोलंदाजी सुद्धा यानेच केली प्रतीशने, आणि त्याचबरोबर आता कॅच सुद्धा पकडण्याचं काम केलंय. विकेट गेली आहे. मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर येतो ISPL स्टार अर्थातच साहिल लोंगले. बॅक टू दी टग आउट. या स्पर्धेची चर्चा, या राष्ट्रवादी शिवसेना UBD या चषकाची चर्चा अगदी या खालापूरच्या प्रत्येक घराघरामध्ये नाक्या नाक्यावर केली जाते. मग पाहिलं तर DP रोडच्या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा मॅचेस होतात तेव्हा तिची चर्चा तर होणारच ना. आणि आमचे आयोजक शैलेश दादा, त्याचबरोबर विनायक दादा आणि यश दादा यांची स्पर्धा म्हटली तर प्रत्येकाच्या नजरा इथे लागल्यात, आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवलीच नाहीये. नवीन बॅटर मैदानामध्ये आले आहेत. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल चाललाय, अगदी अलॉंग दी कार्पेट फटका, बॉल अडवला जातो शेवटच्या क्षणामध्ये, आणि फिल्डिंग दमदार केली जाते. अशाच प्रकारे फिल्डिंग करावी लागेल ज्या प्रकारे पाहिलं तर मॅच चालली आहे. या मॅच मध्ये एका धावेचं महत्त्व भरपूर आहे. कारण की असं म्हणतात प्रेम करायचं आहे तर क्रिकेटवर करा, कारण की क्रिकेटच्या प्रेमामध्ये एक एक रनासाठी एक एक धावेसाठी नक्की इथं जीवाची बाजी लावली जाते, आणि जिथे जीवाची बाजी लावली जाते त्याच्यावर प्रेम करा. अर्थातच क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व पाहिले तर क्रिकेट खेळाडू आहेत, आणि त्यांच्यावर प्रेम चालू आहे. ते क्रिकेटच्या मैदानावर बॅट बॉलचा पाहिलं तर इथं इश्क चालू आहे. एका वेळी पाहिलं तर बॉलर नक्कीच बाजी मारतोय, दुसऱ्या टायमाला पाहिलं तर बॅटर एखाद दुहेरी धाव घेऊन नक्कीच रात्रीच्या वेळेमध्ये नक्कीच एकेरी दुहेरी धावेची चोरी करतोय. पण त्या चोरी कोणासाठी करतोय? आपल्या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. नक्कीच या 2 धावा आणि या 2 धाव्याच्या मधीने धावसंख्या झाली ती या 2 धावा झाल्यात, 18 धावा झाल्यात. आता 7 बॉलमध्ये 14चं इक्वेशन येऊन पोहोचलंय. 7 मध्ये 14चं इक्वेशन येऊन पोहोचलंय. खरं तर मॅच क्रुशियल मोमेंटमध्ये आले, आणि बघा पंच आमचे पांड्या सर, यासाठीच ओळख आहे या पंचांच्या आमच्या. अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात त्यांच्या पाहिलं तर विरोधी पंचांच्या भूमिकेमधून. आपण या पंचांचं नक्कीच कौतुक करावं. तर जोरात झालंय आमच्या पांडे सरांसाठी वाजवा. यांच्यासारखे पंच खालापूर तालुक्यामध्ये होऊच शकत नाहीये. जबरदस्त पंच, चांगली गोलंदाजी. अगदी पाहिलं तर समोर बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला, आणि त्याचबरोबर पंचांचा डिसिजन तर पाहिलं तर डॉट बॉलचा जरूर आलाय. लगेच रेफर केलं गेलं बॅटिंग संघाकडून की आम्हाला हा वाईट हवाय, आणि हा वाईट आहे वाटते म्हणून चेक केला जातो. नक्कीच इथे आमच्या वॉर टीममध्ये आमचे 3रे पंच आरतीचं बाळासर आहेत.
एका एका धाब्याचं महत्व आहे जबरदस्त इथं असणार आहे, कारण की प्रत्येक दोन्ही संघाला माहिती आहे लिगल डिलिव्हरी आहे. जे डॉट बॉल आला आणि डॉट बॉलमध्ये जे इक्वेशन पाहायला गेलं तर मनीष सर जिथे 32 करायच्या होत्या 8च्या सरासरीने गाडी चालवायची होती, परंतु असं आपण म्हणू शकतो पनवेलची गाडी जेव्हा आपण सुरुवातीच्या काळामध्ये म्हटलं होतं की थोडी ट्रॅफिक जाम आहे, धावा कमी होत आहेत, परंतु आता कर्जतची अवस्था काय, कर्जतमधील उमरोली संघाची अवस्था सुद्धा थोडी खडतर आहे. आता गरज आहे 6 मध्ये 14 धावसंख्येची. डीजे रंजक व्हायला पाहिजेत. 6 बॉल मध्ये गरज होती 14 धावसंख्येची. पहिला बॉल बॉलर आलेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल तर वाईड आलाय आणि या वाईड बॉल नक्की झाल्यानंतर पाहिलं तर फक्त प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आता नक्की हास्य असणार आहे, कारण की आता मॅच रंगात आली आहे. प्रेक्षकांना हेच पाहिजे की मॅच रंगल्या पाहिजेत. प्रेक्षक जर पाहिलं तर खोपोलीचे न्यूट्रल प्रेक्षक आहेत, त्यांना असं वाटतंय की एके वेळी जर पाहिलं तर उमरोली संघ सुद्धा जिंकला पाहिजे. दुसऱ्या बाजूला कालुंद्रे संघाच्या बाजूने सुद्धा ते आहेत, त्यांना हे माहिती आहे की मॅचमध्ये क्रिकेटचा विजय झाला पाहिजे. हा व्हाईट बॉल आला, आता 6 मध्ये गरज असणार ती 13 धावसंख्येची. प्रवीण घरत बॉलिंग ट्रॅकवर कित्येक मॅचेस जिंकवल्या असेल, परंतु इतिहासामध्ये पुन्हा एकदा नोंद करायची तर मॅच जिंकून दाखवावी लागेल. समोर बॅटर आहेत रत्नदीप, टीमचे पाहिलं तर एक खंदे बॅटर, 3 मध्ये 2 धावा वैयक्तिक करतायत. पायावर बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केला, डीप मिड विकेटच्या ठिकाणी फील्डर तैनात आहेत, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्नामध्ये परेश होते, पकडला गेला, चांगला थ्रो, चांगला कलेक्शन झालंय, विकेट गेली आहे. रत्नदीप थोडे नाराज असतील स्वतःवर, स्वतःच्या संघाच्या पाहिलं खेळाडू नाराज, त्यांना माहिती आहे माझी विकेट मॅच मध्ये किती महत्वाची होती, परंतु आता इथं समोरचा संघ फिल्डिंग करणारा संघ ओळखला असेल की आता रत्नदीप बाद झालेत. मॅच मध्ये शिरकाव करण्याची संधी मिळाली आहे, संधी सोडायची नाहीये. आणि आता डीजे तुम्ही संधी सोडू नका, ठोक का तुमची गाणी. यस थँक्यू डेझे. चहा प्रकारे मॅच सुरुवातीला चालली होती, प्रत्येक प्रेक्षक हेच म्हणत असेल की आता जर पाहिलं तर उमरोली संघ या मॅच मध्ये वरचढ ठरतोय की काय, परंतु क्रिकेट अनिश्चितने भरलेला खेळ का म्हटलं जातं, का म्हटलं जातं सरण्यासारखा कधी रंग बदल सांगू शकत नाहीये, पण त्यासाठी तो रंग बदलायला तसे रंग टाकणारे खेळाडू सुद्धा लागतात. आणि तेच पहिले तर पनवेल विभागामध्ये खेळाडू आहेत. मग ग्रामीणमध्ये बऱ्याच मोठमोठ्या संघांच्या विरुद्ध 2 हात करून त्या मोठमोठ्या संघांना पराभूत केलंय या मंगलमूर्ती कालुंद्रे संघाने. आणि आजही पहिले तर या मैदानामध्ये खोपोलीच्या नगरीमध्ये आल्यानंतर आपल्या बॉलिंगचा क्लास दाखवला. आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या जर पाहायला गेली तर पाहिजेत 5 बॉलमध्ये 12 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 5 मध्ये 12 धावसंख्येची गरज. गणेश घारे आलेत बॉलिंग ट्रॅकवर, कामगिरी चमकदार होती, पण आता बॅटिंगसाठी यांना प्राधान्य केलंय, बॅटिंगसाठी मैदानामध्ये पाठवलंय. टीमला गरज आहे, टीमला जिंकवायचे. 5 मध्ये 12 ची गरज. आल्या नक्कीच पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. काय झालंय मैदानामध्ये, काय घडतंय, काय बिघडतंय, अगदी पाहिलं तर चोरी केली या अंधाऱ्या रात्रीमध्ये. नजरे खालून पाहिलं तर इथे 1 धावेची चोरी, आणि ही चोरी किती महत्वाची ठरेल, कारण की ही धाव या मॅच मध्ये निर्णायक ठरू शकते का हे सुद्धा पाहिलं जाईल. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहिलं तर हर्षल आलेत, आणि नॉन स्ट्राईक एंडला आता गणेश घारे. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर असतील तर आता प्रवीण घरत, आणि पाहिलं तर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये मुन्ना सर आहेत. 4 मध्ये आता 11 धावसंख्येची गरज, कंपल्सरी चेसिंग. 4 मध्ये 11, चांगला फटका अलॉंग दी कार्पेट चाललाय. स्क्वेअर लेगच्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर आहेत, पकडला जाईल बॉल. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्नामध्ये 2 धावा कंप्लीट करताना रन आउटच्या रूपामध्ये खेळाडू होतात नॉन स्ट्राईकचे. गणेश घारे बाद. गणेश बाद झालेत. मॅच नेक्स्ट सणामध्ये आले. योगेश सर, आपण ज्या मॅच मध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं, प्रत्येकाला माहिती आहे या मॅच मध्ये पाहिलं तर रायगडचा रॉस टेलर खेळणार, प्रत्येकाला माहिती होतं या मॅच मध्ये आयपीएल स्टार साहिल लोगळे खेळणार आहेत, परंतु काय घडतंय
मॅच थोडी निर्णायक क्षणामध्ये येऊन पोहोचले, आता गरज असणार आहे जिंकण्यासाठी. तीन बॉलमध्ये 10 धावसंख्येचं इक्वेशन. मॅच जबरदस्त, मॅच जी पाहिजे त्याच प्रकारे रंगते, परंतु या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर जीवाची बाजू लावावी लागेल. या मॅचमध्ये करवा मनोच्या स्थितीमध्ये पोहोचलाय. अर्थातच पाहिलं तर SBCC उमरोली संघ, त्यांना माहिती आहे जिंकायचंय. आलेत, बॉलला मारण्याचा प्रयत्न केलाय, स्वतः परेश बॉल खाली पकडलाय, आपल्या ग्लव्स मध्ये बॉल आणि त्याचबरोबर विकेट जाते मैदानाच्या बाहेर. खेळाडू आल्या पावली मैदानाच्या बाहेर गेलेत, ना काहीच प्रकारे तिथं खेळ केला नाहीये आणि विकेट दडपणाखाली पाहिलं तिथं उमरोली संघ. ज्या उमरोली संघाने बॉलिंग चांगली केली होती, परंतु म्हणतात ना नाण्याला दोन बाजू असतात, एका बाजूला जर का छापा असेल तर दुसऱ्या बाजूला काटा असतो आणि खरं तर काटा काढण्याचं काम इथं पाहिलं तर बॉलिंग करणाऱ्या संघाने केलं आणि कालुंद्रे संघाने जबरदस्त गोलंदाजी करून संघाला समोर अडचणीखाली ठेवले. आता 2 बॉलमध्ये करायच्या त्या अवघ्या 10 धावा. आता काय होणार नाही, तुम्हाला मेहनती करावी लागेल. बॅटिंगसाठी मैदानामध्ये चेतन आलेत. मॅच मध्ये आता नक्कीच पाहिजे रंगत करायची असेल. 2 बॉलमध्ये 10 धावसंख्या, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके मारू देणार का की मारला जाईल चेतनच्या माध्यमातून, परंतु आतापर्यंत इथं पाहिलं तर रॉस टेलरची गोलंदाजी अप्रतिम झाली आहे. आता सुद्धा इथं पाहिलं तर 2 मध्ये 10 धावा झाल्या तर नक्कीच विजयाचा जल्लोष केला जाईल. आलेत आणि आल्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी. अगदी पहिलं आपण 32चं टार्गेट होतं, परंतु 32चं टार्गेट अगदी डोंगरा एवढं करून ठेवलं. तो डोंगर चढता चढता पाहिलं तर उमरली संघ नक्कीच पायथ्याशीच नक्कीच राहताना आपण पाहतोय. मॅच मध्ये अगदी निर्णायक स्थिती आपण अशा प्रकारे पोहोचले. 1 मध्ये 10 धावसंख्येची गरज. मॅच जर पाहिले तर नशिबाने जिंकू शकतो इथं पाहिलं तर उमरली संघ, परंतु मेहनत तर चांगला बरचटला कालुंद्रे संघ. फटका होता दमदार, फटक्यामध्ये बजर असून जमत नाहीये, निर्णय क्षणी यायला पाहिजे होता. मॅच जिंकला. अर्थातच 32 धावांचं जे सोपं टार्गेट ठेवलं होतं इतकं मोठं केलं की समोरल्या असलेल्या संघाला झेपावलंच नाहीये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अर्थातच पाहिलं तर मंगलमूर्ती कालुंद्रे संघ या मॅचला होतोय विजयी आणि आपल्या पहिल्या मॅच मध्ये विजयी सलामी टोकतोय. या मॅच मध्ये अवघ्या डिफेंड केला योगेश सर, फक्त 32 धावा. जबरदस्त गोलंदाजी. आले त्यांचे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत सरचे स्वागत. खरं तर डीपी रोडचा एरिया अख्खे सांभाळतात कौस्तुभ सर. कौस्तुभ सर बरोबर ना? डीपी रोडचा मॉर्निंग वॉइसचं जेव्हा क्रिकेट खेळतात तर कौस्तुभ सर स्वतःचा फिटनेस करत असतात इथे आणि कौस्तुभ सरांचं करूयात आपण या सरचे स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. जर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब अगदी पाहिलं तर ऑलराऊंडर खेळ खेळला. बॅटिंग करताना 9 धावा जेव्हा गरज होती तेव्हा टीमला धावा बनवायच्या, तेव्हा 9 धावा आणि त्याचबरोबर बॉलिंग करताना 8 धावा खर्च करत 2 विकेट सुद्धा मिळत असे आकाश ठरतात या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. जर आपण स्वागत तर नक्कीच करू, तर पूर्वी आपण कौस्तुभ सरांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा नक्कीच किताब आकाशच्या खेळाडूवर देऊयात. तदनंतर मायक्रोफोनवर बदल होईल. अर्थातच मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करूयात आपल्या कर्जत खालापूरचा एक गोड आवाज, अर्थातच मणिजी मुंडे सर. आणि त्यानंतर पाहिलं तर ज्या प्रकारे आपल्या जर्सी आहेत ते एक समान जर्सी असाव्यात. ही मॅच पाहिली तर थोडी मैत्रीपूर्वक मॅच होती. खरं तर दोन्ही बाजूने ज्या समजूतदारपणा घेतला, परंतु पुढच्या मॅचसाठी विनंती असणार आहे प्रत्येक येणाऱ्या संघाला की आपल्या जर्सीचा पॅटर्न, आपली जर्सी, आपल्या खेळाडूंकडे असलेले शूज, या सगळ्या गोष्टीची नक्कीच नोंद घ्यायची. खरं तर समोरचा संघ जर का
समजून घेणार नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तो प्रॉब्लेम आयोजकांना होईल, तुम्हालाही होईल. जरूर मायक्रोफोनवर आता नक्कीच बदल होईल. आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब नक्कीच आकाशा खेळवला जाईल. कल्लाप्पा जाधव यांचा पवित्र शुभास कौस्तुभ साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. चला व्यासपीठावर उपस्थित सगळ्याच मान्यवरांचे या ठिकाणी आम्ही करतो सहर्ष स्वागत. विनायकजी जाधव खरं तर अगदी आतोनात मेहनत घेत आहेत. खरं तर या स्पर्धा कशी यशस्वी होईल याकडे अगदी तंतोतंत लक्ष. त्यांच्या संभवत आमचे अगदी जवळचे मित्र दिगंबरजी मोरे ते देखील अगदी जातीनं लक्ष घालत आहेत स्पर्धेकडे. आदरणीय शैलेशजी वावडे साहेब, त्याचबरोबर ह्याची जाधव साहेब, या सगळ्याच मान्यवरांचं स्वागत करूयात. प्रसाद भोईर आणि त्याचबरोबर कल्पेश जाधव यांची महत्त्वाची भूमिका राहिली खरं तर या स्पर्धेसाठी. राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा चषक 2026 परिवर्तन विकास आघाडीची खरं तर ही स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. वावरलेच्या आमच्या आदरणीय दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. एकीकडे जितूआई जिते पाहायला मिळेल आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल भडवल बी हा संघ पाहायला मिळणार आहे. भडवल बी प्लस पॉझिटिव्ह पहा, कारण की ज्यावेळेस आपण दरेकर साहेबांचं स्वागत या ठिकाणी आदरणीय दिगंबरजी मोरे यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. पहा खरं तर योगेश भडवल बी प्लस संघ खेळतो आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. ज्यावेळेस एखादी अँड्रॉइड सिस्टम येते ना, त्यावेळेस अँड्रॉइड सिस्टममध्ये प्रो प्लस अशी नावं वापरली जातात. पण आता मॅचमध्ये देखील तीच कामगिरी करेल का भडवल बी प्लस हे पाहणं देखील आता खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार आहे. बॅटिंग करणारी टीम आणि बॉलिंग करणारी टीम दोन्ही टीमला एक महत्त्वाची सूचना आहे की बॅटिंग करणाऱ्या टीमला एक कोणत्या यांना गोलंदाजी करू शकतो हे चॉईस करण्याचा निर्णय तुमच्याकडे. बॅटिंग चॉईस एंड असेल. भडवल बेसाठी आमच्या अगदी जिवलग गाडी जवळचे मित्र आदरणीय खैलाजी वैखरे साहेबांकडून या ठिकाणी वाखासवरून शुभेच्छा आल्यात. फिवलचा षटक आहे. समीर माळी आणि त्याचबरोबर प्रमोद पाटील ही जोड साखळी मैदानावरती दाखल झाली. सो बॉलिंग